सावलीचा फोन. भैरवीजी का फोन करतायत? उचलू नको. सावली कुठे होतीस तू? किती फोन लावतेय मी तुला, फोन का उचलत नाहीयेस? जास्त माज आलाय का तुला? मी फोन ऑफिस मध्ये विसरून आले. तर सारंग सरांना काय सांगू? त्याला काय सांगायचंय ते तू बघ. आधी मी काय सांगते ते नीट कान उघडून ऐक. माझ्या कारकिर्दीला आता 35 वर्ष पूर्ण होत आहेत. तेव्हा मी ठरवलंय की आता वजे घराण्याचा संगीत वारसा ऑफिशियली पुढे सुपूर्द करायचा ताराच्या हाती. आणि हे मला विचारावंसं पण नाही वाटलं तुला की मला हा वारसा पुढे न्यायचा आहे की नाही ते? तुला का विचारू मी? आपलं ठरलंय ना, वजे घराण्याचा संगीत वारसा हा तुलाच पुढे न्यायचा आहे. आणि मुळात तू हे विसरायचं नाही की तुझा जन्मच मुळी वजे घराण्याचा संगीत वारसा पुढे नेण्यासाठी झालाय. अगं आज हे वजे आडनाव तुझ्या नावापुढे आहे ना, म्हणून बाहेरच्या जगात तुझी किंमत आहे. हे आडनाव जर तुझ्या पुढे नसेल ना तर कवडीची किंमत नाहीये तुला. मी माझी किंमत बनवली असती मम्मा, जर तू मला काहीतरी करायला अलाव केलं असतंस तर. तुझ्या भरोश्यावर नसते राहिले मी मम्मा. मग माझ्या भरोश्यावर आहे म्हणून तुझी किंमत आहे आणि म्हणून तू सुखी आहेस. आणि याचाच कंटाळा आला आता मला. तारा, तुला किती वेळा मी आता डोकं फोडून फोडून हे सांगू की आज तुला जे मिळालंय ना ते मिळवण्यासाठी लोकांची अख्खी हयात जाते, तरी त्यांना ते स्थान मिळत नाही ग. आणि तुला हे सगळं असं आयतं मिळालंय. आयतं, बरोबर, आयतं मिळालंय ना, म्हणून तुला त्याची किंमत नाहीये. स्वतःजवळ जे आहे त्याची किंमत तुला शून्य आहे, शून्य. असो, मुळात मी तुला विचारतच नाहीये ना, मी तुझी परवानगी घेतेय. मी फक्त तुला हे सांगतेय की हा कार्यक्रम मी करणार आहे सगळ्या जगासमोर. संगीत क्षेत्रातल्या सगळ्या दिग्गजांसमोर मी वजे घराण्याचा संगीताचा वारसा तुझ्या हाती सुपूर्द करणार आहे. आणि सावली, हा कार्यक्रम मला असा दणक्यात करायचा आहे. या कार्यक्रमात मला कुठलीच कसर सोडायची नाहीये. असा झाला पाहिजे ना हा कार्यक्रम की लोकांनी बघत राहिलं पाहिजे की वजे घराण्याच्या संगीताची, त्याच्या आवाजाची काय ताकद आहे ते. आणि ही जबाबदारी तुझी असणार आहे. सगळे असे मंत्रमुग्ध होऊन गेले पाहिजे माझ्या ताराच्या आवाजाने. कळू दे जगालाही की वजे घराण्याचा संगीताचा वारसा किती योग्य हाती सुपूर्द केलाय मी. चांगला सूर लागला होता तिच्या आयुष्याचा. पोरीनं खूप दुःख भोगलं, कष्ट सोसले. या कष्टाचं चीज होण्याची वेळ आली असं वाटत असताना अचानक काय झालं? अहो, नशिबापुढे कोणाचं काही चालतं का? आपण काय करू शकणार होती यात? नशिबाचे फासे आपण उलटे टाकले होते, अलका आठवत आहे का? सानिकाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी सारंग आणि सावलीचं लग्न आपण लावून दिलं होतं. आपण फासे उलटे टाकले होते, आठवतंय ना? पण मग तसंच काही आपण आता नाही का करू शकत? नाही ना, नाही करू शकणार. मलाही खूप अभिमान होता माझ्या विद्येचा. वर्षानुवर्ष सगळ्यांना अभिमानाने सांगत होतो की जगन्नाथचा दिलेला शब्द कधीही खोटा ठरत नाही. पण अलका, आज असं वाटतंय ना की माझी भविष्यवाणी खोटी ठरावी. जगन्नाथ म्हणजे मला खात्री आहे तुम्ही पुन्हा पुन्हा तपासून पाहिलं असेलच, पण हे सगळं तपासत असताना
तुमचंच एखादं गणित चुकलं असं तर नसेल ना झालं? रात्री 10 वेळा आणि पहाटे 10 वेळा इतक्या वेळा तपासून पाहिलंय, पण तेच उत्तर येत आहे. तर मला प्रश्न पडलाय की तिला हे कसं सांगू की बाळा तुझ्या पदरात संतती सुख नाही. खरं तर मीच सांगितलं होतं की मेंदळेंच्या घरातला पाळणा हलेल तू तुझ्यामुळे. मी नाही सांगू शकणार का अलका? मी नाही तिच्या समोर उभा राहू शकणार. कोसळून जाईल माझी लेक. मग काय वाटतं तुम्हाला, काय करायला हवं आपण? सगळं काही चांगलं आणि उत्तम चालू असताना तिच्या पदरात मला दुःख नाही टाकायचं. हलका अज्ञानात सुख आपण म्हणतो ना, तेच खरंय. तिला आपण सांगायचंच नाही सांगायचं तिला. नको. साहवेना अनुराग नको रे कान्हा. तारा पण फोन उचलत नाहीये. सावली फोन कशी काय विसरून जाऊ शकते? कशाची घाई होती हिला? राजकुमार दादा, ताप आलाय? बरं वाटतंय का? सकाळपासून बरं होतं, आत्ता वाढलेला वाटतोय. मार टोमणे मार, काही हरकत नाही. मी इग्नोर करायचं ठरवलंय. तू एवढ्या चुका केल्यास, एवढे अपराध केले, पण तुला घरातला एकही माणूस टॉन्ट मारत नाही का माहितीये? कारण तू त्यांच्या रक्ताचा आहेस. रक्ताच्या नात्यांचा असून सुद्धा मला घराच्या बाहेर काढलं या घरच्यांनी. विसरलीस का तू? पण आता तुला जी ट्रीटमेंट मिळतीये ना घरात, ते बघता तुला सगळ्यांनी एक्सेप्ट केलंय व्यवस्थित असं दिसतंय, पण मला नाही. का त्यांनी तुला स्वीकारलं नसेल याचा कधी विचार केलास ऐश्वर्या? तुझं स्वतःचं काहीतरी चुकत असेल, आपल्या स्वतःत काहीतरी सुधारणा केली पाहिजे, याचा एकदा तरी तू विचार केलायस का? ऐश्वर्या, स्वतःला बदल. म्हणजे हे जे तुला टोमणे वाटतात ना, त्या तुला सूचना वाटते किंवा साधी वाक्य. प्रयत्न करून बघ ऐश्वर्या. तोच प्रयत्न करते आणि म्हणून तुझ्याकडे आले. माझ्याकडे का? मी काय तुला मार्गदर्शन करावं असं वाटत असेल तर नाही मला जमत. तेवढा मी मोठा नाही, पण माझे गुरु जे आहेत ना, ते तुला योग्य मार्ग दाखवतील. ऐश्वर्या, तू खरंच जा त्यांच्याकडे. सिंहगडाच्या पायथ्याशी ना आता त्यांचं प्रवचन चालू आहे. हवसा तर मी मला गरज नाहीये गुरुजींची. मी माझा एक मार्ग निवडलाय. सगळ्यांचा चांगला विचार करायचा आणि माझ्या परीने सगळ्यांचं भलं कसं होईल यावर फोकस करायचं. सुज्ञ विचार आहे.